हाय मैत्रिणींनो, चिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। रोज रात्री काय करायचा प्रश्न पडतो। हलकं खायचं असेल आणि झटपट आणि टेस्टी खायचं असेल तर आपल्याला प्रश्न पडतो। आपण भात वरण करतो, खिचडी करतो, मसाले भात करतो, थालीपीठ पण असतं। पण आज आपण झटपट पौष्टिक आणि एकदम खमंग रुचकर असा कढीपत्त्याचा भात करणार आहे। कढीपत्त्याचा पण भरपूर फायदे आहे शरीरासाठी। पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, केसांसाठी पण छान आहे, डायबिटीज कंट्रोलसाठी पण मदत होते। असे भरपूर कढीपत्त्याचे फायदे। आपण कढीपत्ता फोडणीत टाकतो, पण आपण सगळेजण ते काढून टाकतात। पण आज आपण ते कढीपत्ता वाटून त्याचा मसाला करून आपण कढीपत्ता राईस करणार आहे। तर कढीपत्त्याच्या राईससाठी लागणारे साहित्य बघूया। आता कढीपत्त्याच्या भातासाठी लागणारे साहित्य, आपण भात शिजवून घेतलाय आणि मिरे घेतले, मोहरी फोडणीसाठी घेतली, जिरं, उडदाची डाळ, चिंच, चणा डाळ आणि लाल मिरच्या आणि कढीपत्ता। आता आपण तेल टाकलंय, त्यात आपण ही चणा डाळ भाजून घेऊया। उडद डाळ आहे, थोड्याशा तेलामध्ये ही भाजून घ्यायचं सगळं। उडद डाळ टाकली, जिरे टाकले हे आपण आणि मिरे हे सगळं आपण परतून घेऊया, थोडं भाजून घेऊया। सगळं असं थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचं। थोडं तेलात छान भाजून घ्यायचं। आता आपण ह्याच्यातनं मिरच्या टाकूया। संध्याकाळच्या जेवणासाठी हा भात एकदम छान आहे आणि पौष्टिक आहे। कढीपत्ता खाणं आता तेलात परतून घेतलं। पण हे कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण तेलात परतून घेऊया। आता आपण हा कढीपत्ता आहे बघा, हा कढीपत्ता धुवून घेतलाय, हा पण तेलात परतून घ्यायचा। पहिले थोडं तेल टाकलं होतं, आणखी थोडं तेल टाकून कढीपत्ता त्याच्यात चांगला असा परतून घ्यायचा। म्हणजे कढीपत्त्याचा कच्चेपणा जायला हवा, तर ती भाताची चव चांगली येईल। आणि मिरच्या पण छान तेलात परतून घ्यायच्या। तेल थोडं मी आणखी टाकलं। तो कढीपत्ता तळल्या गेला पाहिजे, म्हणजे असं त्याचा कच्चेपणा झाला पाहिजे, कुरकुरीत असं व्हायला पाहिजे, तरच ती चव चांगली येते। कच्चा नाही लागत भात खाताना। मग छान तुम्ही असं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलात। त्या भांड्यामध्ये टाकून सगळं वाटून घेऊया। थोडं उरले, आणखी थोडं तेल टाकून आपण फोडणी करू आणि ह्याच्या मिक्सरमध्ये आपण हे थंड झाल्यावर वाटून घेऊया। बघ आपण हे सगळं मिक्सरमध्ये कढीपत्ता, चण्याची डाळ, उडदाची डाळ, लाल मिरची, चिंच आणि जिरं हे आपण सगळं वाटून घेतलं आणि थोडे मिरे हे सगळं मिक्सरमध्ये तेलात परतून घेतलं आणि मग वाटून घेतलं। आता आपण फोडणी तयार करूया। आता बघा ह्याच्यात आपण मोहरी टाकूया। मोहरी टाकली तर ते ही चण्याची डाळ आहे ती टाकूया। उडद टाकूया, उडदाची डाळ, मिरच्या टाकूया आणि जिरं टाकूया। हे आपण त्याची फोडणी तयार केली करायचं आणि हा मसाला टाकायचा। त्याच्यानंतर लगेच आपण मीठ टाकलं, ते हलवून घेऊया। आता याच्यात आपण हा भात टाकूया। या भातामध्ये आपण साखर मिक्स केली, आपण हे सगळा भात याच्यात टाकूया। आपण हा सगळा भात टाकला, हा सगळा आपण चांगला परतून घेऊया त्याच्यामध्ये। म्हणजे असं आपण त्याला सगळा मसाला त्याच्यातला आणि त्याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। हा झाकण काढूया आपण आता आणि आपण छान आता परतून घेतलंय। एकदम पौष्टिक आणि टेस्टी रुचकर होतो। संध्याकाळच्या वेळेस आपल्याला तोच खिचडी, मसाले भात करायचा कंटाळ, तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक पौष्टिक भात झटपट आणि एकदम रुचकर आणि खमंग असा होतो। आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया। शिळ्या भाताचा पण तुम्ही हा करू शकता, ताज्या भाताचा पण करू शकता।
कढीपत्त्याचा भात आपला रेडी आहे. झटपट, पौष्टिक आणि रुचकर, एकदम टेस्टी होतो. कमी साहित्यात होतो, जास्त मेहनत नाही याच्या. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हा भात एक छान पर्याय आहे. त्याच्यासोबत दहीसोबत, लोणच्यासोबत, पापड घेतलं तर एकदम मेनू एकदम छान होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.